तर मित्रांनो, ह्याच्या पूर्वीच्या भागामध्ये आपण नेमकं पोझिशनच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहिली होती. म्हणजे जे काही मुंबई मंडळाची पोझिशन प्रक्रिया सुरू आहे त्याच्या संदर्भात माहिती पाहिली होती. आणि आज आपण थोडक्यात मी जे काही म्हाडाचे उपमुख्य अधिकारी श्री राजेंद्रजी गायकवाड यांच्याशी ज्या काही मुद्द्यावर चर्चा केली त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. कारण अनेकांचे प्रश्न होते, अनेकांच्या काही क्वेरीज होत्या. त्याविषयी मी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये. तो मी अनलिस्ट केला, प्रायव्हेट केला. त्याच्यावरून सुद्धा खूप हंगामा झाला म्हाडामध्ये सुद्धा की नेमकं काय प्रकार आहे. आणि त्याच्यावरती मी तो प्रकार झाल्याच्यानंतर मी म्हाडाचे उपमुख्य अधिकारी आहेत त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी या विषयावरती चर्चा केली. त्यांनी त्यांच्या बाजूनी काय काय मतं मांडली आणि आम्ही आमच्या बाजूनी काय काय सांगितलं ते सगळं आज आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, खरं तर जो काही मी व्हिडिओ शनिवारी टाकला होता, शनिवारी अपलोड केला होता की जे काही म्हाडाची प्रक्रिया आहे किंवा पोझिशन प्रक्रिया आहे किंवा जे काही अनमॅरिड पीपल्स आहेत, अनमॅरिड लोकांना PMIचे घरी मिळणार का हा त्याच्यामध्ये प्रश्न होता. किंवा पोझिशन संदर्भात एक प्रश्न होता. किंवा ज्यांनी पेमेंट पूर्ण केलेले त्याच्या संदर्भात प्रश्न केला होता. किंवा पैसे घेतल्याच्यानंतर कुठेतरी म्हाडाकडून अपात्र करण्यात येत आहे असं कुठेतरी त्याचं मी बोललो होतो. असे काही 2-3 मुद्दे होते. आणि म्हणून त्या मुद्द्यावरती जे काही मी सरांशी बोललो, सरांशी भेटलो, त्याच्यावरून ते व्ह्यूज घेतल्या किंवा त्याच्यातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून काही प्रश्नाची स्पष्टपणे त्यांनी उत्तरे दिलेली आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता महत्त्वाचं मित्रांनो, जे काही मुद्द्यावर चर्चा केली त्याच्यात पहिला मुद्दा होता की जे कोणी अनमॅरिड अर्जदाराच्या बाबतीत मी त्या व्हिडिओमध्ये असं बोललो होतो की जे कोणी अनमॅरिड अर्जदार आहेत त्यांचं आता कुठेतरी चौकशी केली जाते किंवा त्यांना आता कुठेतरी घर मिळते का नाही ही शंका आहे. कारण बऱ्याच जणांनी पैसे भरले आहेत आणि जर अशा वेळेस घर कॅन्सल झालं तर त्यांनी काय करायचं हा खूप मोठा प्रश्न मी उपस्थित केला होता. त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं कारण ती जो काही प्रकार आहे मित्रांनो, तो मला एका विजेत्यांनी स्वतः सांगितला होता की अशा घटना घडत आहेत, अशा प्रकारची माहिती होत आहे, असं घडत आहे. आणि त्याच माहितीच्या आधारे मी तो व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्याच्यामध्ये फक्त अनमॅरिडचाच मुद्दा चुकीचा होता. बाकी सगळे मुद्दे ॲज इट इज आहेत की जर तुम्हाला आता अपात्र करायचं असेल तुम्ही पैसे परत अगोदरच का घेतले असे काही मुद्दे होते. पण आता मी जर सरांशी चर्चा केल्यानंतर मला समजलं की जे काही अनमॅरिडचा मुद्दा आहे, जर अनमॅरिड व्यक्ती असेल, अनमॅरिड अर्जदार असेल, अविवाहित अर्जदार असेल, त्याच्या वडिलाच्या नावे घर असेल तरीसुद्धा त्याला घर मिळणार आहे. कारण जाहिरातीमध्ये देताना, नियमामध्ये देताना तसं स्पष्टपणे दिलं आहे की जर एखादा व्यक्ती अनमॅरिड आहे पण तो जर इंडिव्हिज्युअल कमाई करत असेल, त्याचं जर उत्पन्न वेगळं असेल, फक्त ते त्याचं उत्पन्न वडिलाच्या नावाचं चालणार नाही, त्याचं स्वतःच्या नावाची इन्कम आहे, स्वतः तो अनमॅरिड आहे आणि जर वडिलाच्या नाव घर असेल तर अशा वेळेस त्याला कुठलीच अडचण येणार नाही. त्याच्यामुळे जे कोणी अनमॅरिड अर्जदार आहेत त्यांना पॅनिक व्हायची गरज नाही. किंबहुना त्या दिवशी मला अनेकांनी मला मेसेज केले की सर या व्हिडिओमुळे अनेकांना टेन्शन वाढलेलं आहे, अनेकांचं म्हणजे प्रेशर वाढलेलं आहे आणि अनेकांना म्हणजे असं वाटतं की आम्हाला घर मिळते का नाही अशी एक भीती निर्माण झालेली आहे. पण अशी काही भीती बाळगायची अजिबात गरज नाही मित्रांनो. दुसरा प्रश्न मी उपस्थित केला होता ते म्हणजे ऐन वेळेला तिथे तुम्हाला लाईट बिल आणि ॲग्रीमेंट मागतायत. ऐन वेळेला सांगतात की तुम्ही लाईट बिल घेऊन या, तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथले डॉक्युमेंट्स घेऊन या किंवा तुम्ही ॲग्रीमेंट घेऊन या, रेंटवर राहता तर रेंट ॲग्रीमेंट घेऊन या, असं ऐन वेळेलाच विचारलं जाते. असंही मी त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. तो एक मुद्दा होता. पण आता असं कुठेही मला दिसलं नाही की त्यांनी सांगितलं की असं काही नाही आहे. आम्ही फक्त जेन्युअल ज्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला शंका होती आम्ही फक्त त्यांनाच विचारलेलं आहे. बाकी विजेत्यांना आम्ही लाईट बिल किंवा ॲग्रीमेंट विचारलं नाही. आणि मी अनेक विजेत्यांशी बोललो मित्रांनो, त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला लाईट बिल विचारलेलं नाही किंवा ॲग्रीमेंट विचारलेलं नाही. म्हणजे एक गोष्ट अशी होती की म्हाडाने स्पष्टपणे सांगितलं की ज्यांच्या संदर्भात आम्हाला वाटतं की हे फ्रॉड आहेत त्यांचीच आम्ही जास्त कसून चौकशी करत आहोत. म्हणून आता ज्यांना लाईट बिलचा किंवा ॲग्रीमेंटचा प्रश्न होता तोही मला वाटतं जवळजवळ तुम्हाला क्लिअर झाला असेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की ज्यांनी 100% पेमेंट कॅशमध्ये केलेलं आहे त्यांचं काय, ते खूप प्रेशर झाले की नाही ज्यांनी कॅशमध्ये पेमेंट केलं, 100% पेमेंट केलं, त्यांचे पोझिशन थांबून ठेवलेले आहेत, तर त्यांची चौकशी होणार आहे. त्यांनी पैसे कुठून आले, त्यांनी पैसे कसे भरले, त्यांनी काय केलं आणि काय नाही, हे सगळी चौकशी केली जाणार असल्याची एक चर्चा होती म्हणजे म्हाडाच्या विजेत्यांमध्ये. पण असं अजिबात नाही मित्रांनो. मी सरांशी त्याच संदर्भात विचारलं की सर असं काय प्रकार आहे, हा काय प्रकार आहे, तर त्यांनी सांगितलं की असा काहीही प्रकार नाही आहे. ज्यांनी कॅश पेमेंट केलं त्यांचं मी फक्त एवढ्यासाठी थांबून ठेवलेलं आहे, किंवा त्याला थोडे डिले होते त्यांनी मान्य केलं. पण त्याचं रिझन असं सांगितलं की ज्यांनी बँकेचे कर्ज काढलेले आहेत, ज्यांचे EMI सुरू झालेले आहेत त्यांना आम्ही प्रायोरिटी देत आहोत. हे प्रायोरिटी बेसवरती देतात किंवा काय देतात हे त्यांनी अधिकृत ते सांगू शकत नाहीत. पण एक नॉर्मली की ज्यांचे EMI सुरू झालेले आहेत की ज्यांना पोझिशन देणं अजितच म्हणजे गरजेचं आहे त्यांना पहिलं प्राधान्य आहे. जे राखीव प्रवर्गामध्ये आहेत, जे विशेष प्रवर्गामध्ये आहेत
त्यांचं आम्ही थोडं साईडला ठेवलेलं आहे, कारण त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजे जे कास्ट व्हॅलिडिटी असेल, त्यांचं जे विशेष प्रोग्रामचे सर्टिफिकेट असेल ते कुठेतरी अजून व्हेरीफाय व्हायचे बाकी आहेत, म्हणून आम्ही त्यांचं पोझिशनची प्रक्रिया ही थांबवून ठेवलेली आहे किंवा थोडा वेळ बाजूला ठेवलेली आहे. त्यांचंही पोझिशन लवकरच देणार आहेत, पण प्राधान्य फक्त ज्यांनी होम लोन करून घरी घेतलेले आहेत त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणून ज्यांनी 100% पेमेंट केलं, कॅशमध्ये पेमेंट केलं, त्यांना पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही. तुमची कुठलीच इन्क्वायरी केली जाणार नाही, कारण तुम्ही पैसे कुठून आले हे म्हाडाला काहीच घेणे देणं नाही आहे. ते सगळे इन्कम टॅक्सवाले बघतील, बँकेवाले बघतील की तुम्ही पैसे कसे उभारले, त्याच्यावर तुम्ही ते सरकारला कळवलं का, तुम्ही त्याच्यावर त्या इन्कम टॅक्स बनवलं का, IT रिटर्न बनवले का, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणून म्हाडामध्ये ज्यांनी 100% पेमेंट केलं त्यांची पोझिशनची प्रक्रिया सुद्धा लवकरच सुरू केली जाणार आहे. नंतरचा एक मुद्दा होता मित्रांनो, मी त्याच्यात हेही बोललो होतो की जे काही पोझिशनची प्रक्रिया आहे, म्हणजे पोझिशन जे काय दिले जाते एका दिवशी फक्त 20च लोकांचे दिले जाते, 15 लोकांचे दिले जाते, तेही टार्गेट पूर्ण होत नाही. स्लॉट बुकिंग प्रमाणे तुम्हाला नंबर मिळत नाही. स्लॉट बुकिंग 2 वाजताची आहे, तुम्हाला 6 वाजता काम होते, असे काही प्रकार उघडकीस आले होते. त्याच्यावर मी बोललो तर सरांनी सांगितलं की ते म्हणाले, त्याच दिवशी म्हणाले मित्रांनो की आम्ही लवकरात लवकर एका दिवशी 100 लोकांचं टार्गेट करणार आहोत आणि ते पूर्ण करून दाखवणार आहोत. मला वाटतं त्याच दिवशी त्यांनी ती सुरुवात केली, त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांनी सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी हजर व्हायचे अनेकांना मेसेज आलेले होते. म्हणजे त्या दिवशी मी सरांशी बोललो, त्या दिवशी सर बोलले की आम्ही 100 लोकांचं टार्गेट आमच्या सिस्टममध्ये तसं अपडेशन सुरू आहे आणि ते अपडेशन लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि खरंच ते अपडेशन लवकरात लवकर त्याच दिवशी पूर्ण झालं आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना मेसेज आले मित्रांनो, म्हणून मध्ये स्लॉट मिळालेले आहेत आणि त्यांच्या आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनाही लवकरात लवकर चाबी मिळेल किंवा अनेकांच्या घरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा मी रेंट संदर्भातही सरांशी बोललो, तर ते बोलले की रेंटसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही लिगली जे काही महाराजची प्रोसेस आहे ती फॉलो करा आणि तुम्ही तुमची घरे रेंटनी देऊ शकता. जेन्युइन रिझन असेल तरच घरे रेंटनी देता येणार आहेत मित्रांनो. म्हणून रेंट संदर्भात त्यांनी सांगितलं की रेंटलाही कुठलीच अडचण येणार नाही. म्हणजे जे काही म्हाडाचे लॉटरी घरे आहेत, म्हाडाचे लॉटरी घरे ही अधिकृतरित्या आपल्याला भाड्याने देता येतात. फक्त त्यासाठी जे काही NOC आहे म्हाडाची, NOC घेणं गरजेचं आहे, ना हरकत प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. जर ना हरकत प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तुमची घरे भाड्याने देऊ शकणार नाही. त्यासाठी काही नॉमिनल चार्जेस आहेत मित्रांनो, ते चार्जेस भरायचे आहेत तुम्हाला. म्हणजे EW साठी 2000 रुपये, LIG साठी 3000 रुपये, MIG साठी 4 आणि HIG साठी 5000 रुपये वार्षिक तुम्हाला तिथे चार्जेस भरावे लागणार आहेत. ते भरून तुम्ही तुमची रूम रेंटनी देऊ शकता, त्याला कुठलीच अडचण येणार नाही. आता फक्त एवढा प्रश्न आहे, शेवटचा सांगतो मित्रांनो की ज्यांनी डॉक्युमेंट्स फ्रॉड दिलेले आहेत, म्हणजे पतीचं उत्पन्न दाखवलं, पत्नीचं नाही दाखवलं, दोघे सर्व्हिसला आहेत पण दोघांपैकी एकाचं उत्पन्न दाखवलं असेल, अशा केसमध्ये ते इन्क्वायरी करत आहेत. त्यांनी सांगितलं की मी 72 घरं ऑलरेडी कॅन्सल केलेली आहेत जे असे फ्रॉड दाखवलेले आहेत. म्हणजे उद्देश जो म्हाडाचा असं सांगितलं की जे कोणी खरंच गरजवंत आहेत त्यांनाच ते घरी मिळाल्या पाहिजे, असं त्याचा उद्देश सांगितला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हे जे काही मागे प्रकार घडला तो याच माध्यमातून किंवा यामुळेच घडलेला आहे. परंतु त्यांनी हेही सांगितलं की जे कोणी फ्रॉड असतील, ज्यांनी खोटी माहिती दिली असेल, आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत, आम्ही त्यांचं घर रद्द करणार आहोत. कारण म्हाडाचे जे काही अटी आहेत, म्हाडाचे जे काही नियम आहेत, ते जे अर्जदार ते पूर्ण करतील त्यांनाच घर दिलं जाईल. आणि बाकीचे जे कोणी अर्जदार आहेत की ज्यांनी अशा प्रकारच्या घटना केलेल्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला सुरुवात केली जाणार आहे किंवा तसं सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. म्हणून एकंदरीत बऱ्याच विषयावरती असेच वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली, त्यांच्याशी बोललो. तर त्यांनी सांगितलंच मित्रांनो की तुम्ही खूप चांगलं काम करतायत. म्हाडाचं तुम्ही जे काही तुम्ही व्हिडिओ टाकतायत किंवा जी काय माहिती देत आहेत ती तुम्ही काम करताय आणि ते एकंदरीत खूप चांगलं काम करतात असंही त्यांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे. पण ॲप्रिशिएट केलं म्हणजे आम्ही आमचं काम थांबू की आम्ही फक्त म्हाडाची चांगलीच बाजू दाखवू की आम्ही फक्त म्हाडाचंच गुणगान गाऊ, असं अजिबात नाही. जिथे म्हाडाने चांगलं काम केलं आम्ही नक्कीच ॲप्रिशिएट करतो. जिथे म्हाडाकडून काही चुका झाल्या असतील त्या फक्त आम्ही निदर्शनास आणून देण्याचं काम करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी. आणि सुधारणा झाली तर नक्कीच त्याच्यामुळं म्हाडाचाही फायदा होईल आणि विजेत्यांचाही फायदा होईल, असा एक फक्त उद्देश आहे मित्रांनो. त्याच्यामुळे म्हाडावरती टीका टिप्पणी करणं, म्हाडाला बदनाम करणं हा आमचा उद्देश मुळीच नाही. पण ज्या ठिकाणी चूक होत असेल त्या ठिकाणी थोडी कान पिळणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच कुठेतरी म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे जर एखादा निंदक असेल तरच आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. शेवटी सर हेही बोलले की सर काही जरी झालं तर ही शासकीय संस्था आहे आणि याला काही लिमिटेशन्स आहेत, याला काही मर्यादा आहेत. म्हणजे स्टाफच्या बाबतीमध्ये असेल, फॅसिलिटीच्या बाबतीमध्ये असेल, इतर सुविधाच्या बाबतीमध्ये असेल, अप्स अँड डाऊन्स येत राहत असतात असंही त्यांनी सांगितलं. आणि म्हणून शेवटी त्यांचं मी आभार मानलं. सर तुम्ही ज्यावेळेस जी काही प्रक्रिया फॉलो करतायत खरंच खूप नॅचरली होते. म्हणजे अनेक विजेत्यांची कामं कमीत कमी वेळामध्ये होत आहेत, काहीही न देता, काहीही न करता. म्हणजे पूर्वी असं चालायचं, असं बोललं जात होतं की थोडं तर फार देऊन मागे पुढे कामं करायची, पण आता असं अजिबात नाही आहे. अनेक विजेत्यांनी सांगितलं सर आम्ही खूप खुश आहोत, म्हाडाची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यावरती आम्ही खुश आहोत.
म्हाडाने जे काही आम्हाला घर दिलेले त्याच्यावरती आम्ही खूप खुश आहोत आणि म्हणून एकंदरीत अनेक कुटुंबाचं घराचं स्वप्न हे म्हाडाच्या या लॉटरीच्या माध्यमातून खरंच पूर्ण होताना दिसत आहे. सर्व विजेत्यांना, सर्व अर्जदारांना व सबस्क्रायबर्सना RK प्रॉपर्टी न्यूजकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.